7 दिवसानंतर आज पहिल्यांदा निशान सोबत आहे. आणि हा पापड घेतलाय एवढा मोठा. साईराम आपला भाऊ बघा कैरी तोडतोय. ओ व्हेरी नाईस. बता एक ही निकाला. साईराम माऊली दिवस आजचा 7वा. लवकर गेलेत 7 दिवस नाही का. आता आम्ही जस्ट निघालो. बघूया नाश्ता वगैरे करूया त्याच्यानंतर कंटिन्यू करूया. चालूया मग भेटूयात परत. फायनली आम्ही नाश्ता करायला बसलोय. कैऱ्या वगैरे तोडल्या आहेत. घेतली झटका मिसळ आणि हा पापड घेतलाय एवढा मोठा. हा पण एक मोठा पापड आहे. नाही हा आहे मसाला डोसा. तर आता नाश्ता करतो. भेटूत मग. साईराम भरपूर चालून आता आला आहे सिन्नरचा घाट. सिन्नरच्या घाटावरनं काय 7-8 किलोमीटरवर आपला हॉल्ट आहे. आता आपल्याला चालायचं आहे भरपूर. कसारा घाट गेला आता सिन्नरचा घाट आलाय. सिन्नरचा घाट चढव्या. बघूया काय होतंय काय नाही. सिन्नरच्या घाटवरच ॲक्च्युली आपला आरतीचा हॉल्ट असतो. पण आता तिथून तर पालखी निघाली असेल कारण की भरपूर वेळ झाला. आता वाजले 1:30. पालखी तिकडे जाते 9:30-10 वाजता. हां 10 वाजेपर्यंत तर जाते पालखी तिकडे सिन्नरच्या घाटवर. तिथे आरतीचा हॉल्ट असतो. 10:30-11 वाजेपर्यंत पालखी तिथून निघते आणि आम्ही तिकडे पोचतोय आता 1:30 वाजलेत. म्हणजे 2:10-2:20 पर्यंत आम्ही तिकडे पोचणार आरतीच्या हॉल्टवर. मग तिथून अजून 1-1.5 तास चालायचं आहे. भेटूया म्हणा आपण. दाखवतो तुम्हाला घाट. आणि ते मंदिर आहे इकडे. एक मंदिर आहे साईबाबांचं. तर आपला अशोक आहे ना त्याच्या काकांचं मंदिर आहे ते. तर ते मंदिर पण दाखवतो तुम्हाला. आम्ही आता जायला तर शक्य नाही कारण की भरपूर वरती आहे. आणि त्याच्या सख्या काकाचं मंदिर आहे ते. तर तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो मी. हा आहे सिन्नरचा घाट. स्टार्टिंग आहे इकडून आणि हे आहे मंदिर. साईबाबांचंच मंदिर आहे. आणि आपला टेम्पो तिकडे. फायनली नाश्त्याच्या हॉल्टवर पोचलोय. पण बघून असं वाटत नाही की आमच्यासाठी काय उरला असेल म्हणून. बघूया काय असेल. नाश्ता तर आम्ही केलाय खाणार नाही. काय थंड वगैरे प्यायला बघतो नाही तर मग परत चालणार. चल बाई घे कुल्फी तर 4. कोणचा आहे? मावा मलाई घे. बताव काय गो. मावा बघ कसला लागलाय बघ मावा. चल ले भाई ठंडा तो खाना पडेगा अभी. क्या कोण ओनर? तो चारणार आहे. त्याने चारलं म्हणजे मला परत जायला पडत. कोण चारतंय आईस्क्रीम? सिविन खुशी. जायचं का परत? घे ना मग आईस्क्रीम. एक तुम लोग नहीं खाने वाले? ठीक आहे. घेणार नव्हते तुम्ही लोक तर. बरं वाटतंय थंड थंड खाऊन. उन्हात खाल्लंच पाहिजे थंड थंड. चल रे भाई. आज की शाम सिविन भाई के नाम.
भावाने ज्यूस पाजलाय आणि कोण बोलतं की भाऊ खर्च नाही करत, भरपूर खर्च करतो भाऊ. हा? फायनली पोचलोय आम्ही दुपारच्या हॉल्टवर. वाजले 3, तर जेवण चालू आहे आणि आम्ही आज आंघोळ नाही केली, तर आता मी पहिले आंघोळ करतो, मग बघेल जेवलं तर जेवेल, नाही तर नाही. आणि आज स्पेशल आहे श्रीखंड. श्रीखंड आहे आज, श्रीखंड पुरी वगैरे हे सर्व आहे. एवढा आनंद व्हायला लागलाय आज. निशान आमच्या बरोबर समोर आहे, एकदम स्लो चालायला लागलोय, फुल काही टेन्शन नाही, एकदम मस्त वाटतंय. बघूया आता, निशान सोबत राहिलं की आराम करायला भरपूर भेटतं. तर आज आम्ही ठरवलंय निशान सोबतच राहणार. आता पालखी घ्यायची आहे, निशान घ्यायचा आहे, रथ खिचायचा आहे, आज सर्व काय घ्यायचं आहे बघूया आपण. काय बोलतो, पालखी घ्यायची की नाही? एवढे दिवस खूप पाठी राहिलो, आज भरपूर पाठी राहिलोय. आज आम्हाला वेगळं वाटतंय, पुढे आलो, वेगळं वाटतंय. म्हणजे एवढी पूर्ण पब्लिक आजूबाजूला बघू शकता. आणि पुढून पण दाखवतो पुढे किती पब्लिक येते. नाही 7 दिवसानंतर आज पहिल्यांदा निशान सोबत आहे. खूप प्राऊड फील होतंय स्वतःवर. भाऊ पळत सुटलाय पुढे पुढे.
साईराम माऊली. रात्री एवढं थकलेलो आम्ही, कारण की दुपारी आम्ही नॉनस्टॉप चाललेलो. रात्री आम्ही निशांतसोबत होतो, तर गेलो तसा डायरेक्ट झोपलो. हातरून वगैरे टाकलेलं होतं, पॅन्ट चेंज केली आणि डायरेक्ट झोपलो. ब्लॉग एंड करायचं लक्षातच राहिलं नाही. जेवलो वगैरे पण नाही, डायरेक्ट झोपलो. व्हिडिओ एडिट करायचा होता 6व्या दिवसाचा, तो पण एडिट नाही केला. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. साईराम. नक्कीच तुम्ही एवढं प्रेम देताय व्हिडिओला, एवढे जण बघतायत, शेअर करताय, लाईक करताय. तर अजून आपल्या मित्रांना पाठवा, त्या लोकांना पण दाखवा की साईवारी काय असते, कसे दिवस काढतो आम्ही, काय नाही होतं, किती काय प्रॉब्लेम आहेत, बाथरूमचे प्रॉब्लेम आहे, आंघोळीचे प्रॉब्लेम आहेत, एवढं ऊन आहे, एवढं सर्व काय. प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रा लोकांना पाठवा, फॅमिलीमधनंच सबस्क्राईब करा, फॅमिलीचे फोन्स वगैरे घेऊन. बस एवढंच बोलतो. ब्लॉग एंड करतो. धन्यवाद माऊली, एवढं प्रेम दिल्याबद्दल.